Good morning, dear student. Welcome to chemistry second paper. Today we going to learn part number 3. In this part we will see the classification of organic compounds. In last lecture we have completed the drawing the molecules in three-dimensional shape. So let us start the classification of organic compound. Classification of organic compound on the basis of their carbon skeleton and functional group. Organic compounds are broadly classified into two ways. First is carbon skeleton and second one is functional group. So what is the reason to classify the organic compound? Mainly the millions of organic compounds are found in every day. So it is practically impossible to study them individually. Therefore, is need for classification of organic compounds. याचा अर्थ काय की दिवसागणिक हजारो दशलक्ष ऑर्गॅनिक कंपाऊंडची निर्मिती वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये होत असते. मग त्यांचं स्टडी प्रत्येकाची करणं अवघड जाते. त्यासाठी आपण एक कॉमनली म्हणजे त्यांच्या ग्रुपवरून समजा त्यांची इंडिव्हिज्युअल स्टडी न करता त्याचं ग्रुप ठरवून आपण समजा त्याची स्टडी केली तर ते फायद्याचं ठरतं. म्हणून अगोदर ऑर्गॅनिक कंपाऊंडला क्लासिफिकेशन करणं महत्त्वाचं आहे. आता ते क्लासिफिकेशन करत असताना त्याची पद्धत काय नेमकी, तर ती पद्धत वापरलेली आहे की जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्यामध्ये त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावर त्याचं केमिकल प्रॉपर्टीज ठरत असतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारा जो फंक्शनल ग्रुप आहे, जो क्रियात्मक गट आहे, तो सुद्धा काय करतो आहे तर त्याची प्रॉपर्टी डिटरमाइन करतो आहे, केमिकल प्रॉपर्टी. त्यामुळं त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन हे दोन पद्धतीने केलं जातं. बघा इथं मी परत एकदा सांगतो तुम्हाला. विथ सो मेनी डिफरंट मॉलिक्युल्स टू स्टडी इट इज इम्पॉर्टंट टू फाइंड वेज ऑफ रिलेटिंग डिफरंट स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्युल्स टू देअर केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे अभ्यास करण्याच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची स्टडी करण्याचे वेगवेगळे जरी मार्ग असले तरी महत्त्वाचं जे आहे ते त्याचं स्ट्रक्चरवरून त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला माहिती होऊ शकतात. धिस प्रोव्हाइड्स बेसिस फॉर क्लासिफाईंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. यावरून आपल्याला त्या स्ट्रक्चरवरून आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन काय करता येतं. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू टू वेज ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन अँड फंक्शनल ग्रुप. या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं की दोन पद्धतीने त्याचं क्लासिफिकेशन करता येतं. कार्बन स्केलेटन म्हणजे त्याची जी रचना आहे, कार्बनचे जे स्ट्रक्चर आहे त्यावरून. स्केलेटनचा अर्थ इथं सांगाडा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे कार्बन हायड्रोजनचे जे बॉन्डची जी रचना आहे, संरचना आहे, यावरून. त्याचबरोबर त्यांचं जे क्रियात्मक गट आहे फंक्शनल ग्रुप, यावरून त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला करता येतं. चला मग बघूयात आपण त्याचं क्लासिफिकेशन. नेक्स्ट स्लाईडवरती दिलेलं आहे. फर्स्ट आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन. आता यामध्ये बघा, the carbon atoms bonded to each other lie in the core of an organic molecules are described as the carbon skeleton of the molecule. कार्बन ॲटम जे आहेत काय करतायत, बॉन्ड करतायत इतर मॉलिक्युल्सशी किंवा इतर ॲटम्सशी. ते काय करतायत, बॉन्ड करतायत. यावरून त्या कार्बनची एक संरचना तयार होते. एक आपण त्याला म्हणूयात की एक प्रतिकृती तयार होत असते.
इट इज द कार्बन स्केलेटन ऑफ अ मॉलिक्यूल दॅट डिसाइड्स इट्स शेप अँड साईज. या कार्बनच्या सांगाड्यावरून किंवा या प्रतिकृतीवरून काय करू शकतो, त्या मॉलिक्युल्सबद्दलचं जी शेप आहे, मग ते टेट्राहायड्रल आहे किंवा मग ते ट्रायगोनल आहे किंवा प्लेनार आहे किंवा लिनियर आहे, हे सगळं त्या सांगाड्यावरून किंवा त्याच्या प्रतिकृतीवरून हे आपल्याला काय सांगता येऊ शकतं. आणि त्याची जी साईज आहे ती सुद्धा आपल्याला ते सांगता येऊ शकते. अ व्हरायटी ऑफ कार्बन स्केलेटन आर फाउंड इन डिफरंट कंपाऊंड्स and accordingly they are classified into various types as shown below. जे खाली दिलेल्या स्लाईडवरती त्याचं जे फ्लो चार्ट किंवा आपण त्याला ट्री ऑफ कार्बन स्केलेटन म्हणू शकतो, आपण एक डायग्राम दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन योग्यरित्या सांगितलेलं आहे. बघा आता ह्या स्लाईडवर तुम्हाला दिसेल हाऊ टू क्लासिफाय द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. On the basis of their carbon skeleton, organic compounds are classified into two main groups, that is open chain compounds or aliphatic or acyclic compounds. बघा याची तीन नावं दिली आहेत, ओपन चेन कंपाऊंड्स, असायक्लिक और ॲलिफॅटिक. हे झालं फर्स्ट त्याचं क्लासिफिकेशन. नेक्स्ट मेन क्लासिफिकेशन आहे क्लोज्ड चेन और रिंग कंपाऊंड्स और सायक्लिक कंपाऊंड्स. हे दोन प्रमुख त्याच्या क्लासिफिकेशन सांगितलेले आहेत. त्यामध्ये परत सायक्लिकमध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे दोन पद्धतीनं, होमोसायक्लिक और कार्बोसायक्लिक. सेकंड आहे हेट्रोसायक्लिक, आणि त्या होमोसायक्लिकचं किंवा कार्बोसायक्लिकचं परत एकदा क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे अलिसायक्लिक, ॲरोमॅटिक. आणि ॲरोमॅटिकचं पुन्हा एकदा क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे बेन्झोनाइड ॲरोमॅटिक आणि नॉन बेन्झोनाइड ॲरोमॅटिक. हे झालं होमोसायक्लिक और कार्बोसायक्लिक बाबतीत. तर इकडं हेट्रोसायक्लिकमध्ये याचं क्लासिफिकेशन दोन पद्धतीनं केलेलं आहे, परत अलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक. म्हणजे ज्या पद्धतीनं आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण असं म्हणू शकतो की हेट्रोसायक्लिकमध्ये हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक असं म्हणू शकतो आपण त्याला, आणि दुसरं आहे हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक. तर हे क्लासिफिकेशन ट्री आहे, याचं बुक्समध्ये रेफर करा आणि व्यवस्थितरित्या त्याची स्टडी करा. नेक्स्ट पॉईंट आहे, आता सुरुवात करूयात आपण क्लासिफिकेशन ऑफ कार्बन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. त्यातला फर्स्ट क्लासिफिकेशन आहे असायक्लिक और ॲलिफॅटिक और ओपन चेन कंपाऊंड्स. देज आर ऑल्सो नोन ॲज ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. आता याला नेमकं ॲलिफॅटिक कंपाऊंड्स का म्हणतात ते रिझन आपल्याला माहिती पाहिजे. नोट डाऊन करा ते. व्हॉट इज मिनिंग बाय ॲलिफॅटिक? ॲलिफॅटिक कंपाऊंड्स वेर डिराइव्ड फ्रॉम डिग्रेडेशन ऑफ फॅट्स अँड ऑइल्स, हेन्स देज आर नेम्ड ॲज ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. म्हणजे काय सांगितलेलं आहे, ॲलिफॅटिक हे वर्ड काय यूज केलेलं आहे, तर याचा अर्थ काय की फॅट्स आणि ऑइल्सचं डिग्रेडेशन होऊन जे तयार होणारा जो नवीन पदार्थ आहे तर त्याला ॲलिफॅटिक म्हणतात. म्हणजे जुनी एक व्याख्या सांगितलेली आहे ॲलिफॅटिकची की नेमकं ॲलिफॅटिक म्हणजे काय आहे. तिथे बघा फॅट्स हा शब्द आलेला आहे त्यावरून. आता ह्याच्यामध्ये ह्याची फोड केली असता ॲलिफॅटिकची आपल्याला असं लक्षात येतं की फ्रॉम ग्रीक ॲलिफर मिनिंग फॅट, म्हणजे जे वर्ड आलेलं आहे ॲलिफॅटिकमध्ये, जे ॲलिफर हा ग्रीकमध्ये त्याला शब्द म्हणजे उच्चार करतात आणि त्याचं मिनिंग आहे फॅट. जे या पद्धतीनं आपण या ॲलिसायक्लिकमध्ये याला ॲलिफॅटिक का म्हणतात याची मिनिंग पाहिलेली आहे, ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मॉलिक्युल्स ऑफ दिस कंपाऊंड्स हॅव चेन्स ऑफ कार्बन ॲटम्स. आता यामध्ये असायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड्समध्ये किंवा ॲलिफॅटिकमध्ये काय असतं, चेन असते कार्बन ॲटमची, साखळी म्हणूयात आपण, शृंखला म्हणूयात एक प्रकारची सलग, किंवा मग ती आखूड असेल, ब्रँच म्हणतो आपण त्याला.
These may be straight chains of carbon atoms bonded to one or two other carbons, or branched chains having at least one carbon bonded to 3 or 4 carbons. यामध्ये दिलेलं आहे बघा तुम्हाला, एकतर ते प्रोपीनसारखी स्ट्रेट चेन असेल, एन प्रोपिल अल्कोहोलसारखी स्ट्रेट चेन असेल, किंवा आयसोब्युटेनसारखी काय असेल, ब्रँचड चेन असेल. तर या पद्धतीनं तुम्हाला इथं ते सांगितलेलं आहे. आयसोब्युटेन बघा इथं ब्रँच चेन आहे की एका कार्बनला CH3 काय आहे, अल्किल ग्रुप हा जोडलेला आहे, ब्रँचड अल्किल ग्रुप म्हणतो आपण त्याला. आणि इथं प्रोपेन आणि एन प्रोपिलमध्ये स्ट्रेट चेन आहे, सरळ शृंखला दिलेली आहे. तर हे आहे ॲलिसायक्लिक कंपाऊंड. तर याच्या बाबतीत परत एकदा मी रिवाईज करतोय, लक्षात ठेवा. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन विच कार्बन ॲटम्स आर जॉईन टू फॉर्म अँड ओपन चेन आर कॉल्ड ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. देअर स्ट्रक्चर मे बी कन्सिस्ट ऑफ स्ट्रेट चेन और ब्रँच्ड चेन. म्हणजे याच्यामध्ये स्ट्रेट चेन पण असू शकते किंवा ब्रँच चेन पण असू शकते. मग एक्झाम्पल आहे प्रोपेन स्ट्रेट चेनचं, एन प्रोपिल अल्कोहोल स्ट्रेट चेनचं, आणि आयसोब्युटेन ब्रँचड चेनचं. तर या पद्धतीनं हे असायक्लिक और ॲलिफॅटिक और ओपन चेन कंपाऊंड्स बाबतीत आपण बघितलेलं आहे. मी परत रिवाईज करतोय की नेमकं असायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड किंवा ॲलिफॅटिक कंपाऊंड कशाला म्हणायचं, की ज्याच्यामध्ये काय असतं, देअर स्ट्रक्चर मे बी कन्सिस्ट ऑफ स्ट्रेट चेन्स और ब्रँचड चेन्स. म्हणजे कार्बन स्केलेटन हे स्ट्रेट चेनचं असतं किंवा ब्रँच चेनचं असतं, तर त्याला आपण असायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड असं म्हणू शकतो. तर हे झालं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन. त्यातलं पहिला जो क्लासिफिकेशन होतं असायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड्स. तर दुसरं आहे सायक्लिक कंपाऊंड्स. बघा परत एकदा सांगतो मी, इथं परत एकदा आपण ह्याच्यावरती जाऊ. बघा इथं दिलेलं बघा, क्लोज चेन और रिंग कंपाऊंड और सायक्लिक कंपाऊंड हे बघणार आहोत आपण. आता आपण काय पाहिलं, ओपन चेन कंपाऊंड झालं. आता सेकंड जे क्लासिफिकेशन आहे क्लोज्ड चेन और रिंग कंपाऊंड्स और सायक्लिक कंपाऊंड, त्या बाबतीत बघूयात आता काय सांगताय. बघा सायक्लिक म्हणजे लक्षात येईल तुम्हाला, एक रिंग असते सायक्लिक म्हणजे रिंग कंपाऊंड म्हणतो आपण त्याला. देज आर कंपाऊंड्स इन विच molecules are formed by joining atoms to form ring-like structure. म्हणजे यामध्ये कंपाऊंड्स जे तयार होतात सायक्लिकमधले कंपाऊंड, ते कसे असतात, जॉईन होतात, एकमेकामध्ये गुंफले जातात आणि एक रिंग लाईक स्ट्रक्चर तयार करतात. सायकलची जशी रिंग असते किंवा गोल रिंग असते त्या पद्धतीने एक रिंग तयार करतात. These compounds in which the rings is made of only carbon atoms are known as homocyclic or carbocyclic compounds. बघा परत एकदा रिवाइज करतो मी. Organic compounds in which carbon atoms are joined to form one or more closed rings with or without heteroatoms are called cyclic compounds. Cyclic compound म्हणजे काय? The organic compounds in which carbon atoms are joined, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतं ज्याच्यामध्ये की कार्बन ॲटम्स आर जॉईन होतात अँड टू फॉर्म वन ऑर मोर क्लोज्ड रिंग. म्हणजे एक रिंग असू शकते किंवा दोनही रिंग असू शकतात. मग त्याच्यामध्ये विदाऊट हेट्रोॲटम्स, म्हणजे यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनला सोडून दुसरा कोणताही एलिमेंट राहत नाही, अशा रिंग कंपाऊंडला आपण काय म्हणतोय, सायक्लिक कंपाऊंड्स म्हणतोय. The compounds in which the rings is made of only carbon atoms are known as homocyclic or carbocyclic compounds. आता हे डेफिनेशन कशाचे आहे, तर कारण ते क्लासिफिकेशन परत त्याचं दोन पद्धतीने क्लासिफिकेशन केलेलं आहे सायक्लिक और रिंग कंपाऊंड्सचं. दे आर फर्दर डिवायडेड इंटू 2 ways, homocyclic and heterocyclic compounds. So what is mean by homocyclic? होमोसायक्लिकची डेफिनेशन सांगितलेली आहे बघा. These compounds in which the rings is made of only carbon atoms are known as homocyclic or carbocyclic compounds. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड जे सायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत जे की रिंग तयार करतात आणि ते रिंग अशी आहे त्यामध्ये फक्त कार्बन ॲटम्स आहे, त्याला आपण होमोसायक्लिक, होमोचा अर्थ लक्षात येतं सारखे एलिमेंट असणारा, किंवा कार्बनचेच साखळी असते म्हणून कार्बन हा शब्द वापरलेला आहे. पण लक्षात ठेवा कार्बन जरी शब्द वापरलेला असेल तरी तिथं हायड्रोजन हा त्यामध्ये असतो. या पद्धतीनं सायक्लिक कंपाऊंडचं दोन पद्धतीनं क्लासिफिकेशन केलेलं आहे, होमोसायक्लिक
और हेट्रोसायक्लिक. आता होमोसायक्लिकची डेफिनेशन तुम्हाला लक्षात आलेली आहे. परत एकदा सांगतोय, दी कंपाऊंड्स इन विच द रिंग इज मेड ऑफ ओनली कार्बन ॲटम्स आर नोन ॲज होमोसायक्लिक और कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स. तर या पद्धतीनं हे होमोसायक्लिक बाबतीत आहे. काय अजून काय पॉईंट सांगलेलं बघा तिथं. कार्बन इज अन इसेन्शियल ॲटम इन ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. आता ही सर्वांना माहीत झालेलं आहे की कार्बन हा मुख्य घटक असतो ऑर्गॅनिक मॉलिक्युल्समधला. ऑल दी अदर ॲटम्स दॅट आर फाउंड इन ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आर कॉल्ड हेट्रो ॲटम्स. मग ह्या कार्बनला सोडून ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये किंवा स्ट्रक्चरमध्ये जे इतर एलिमेंट्स आहेत किंवा इतर एलिमेंट्स असतातच, स्वाभाविक आहे. कारण कंपाऊंड फॉर्म करत असताना, मॉलिक्यूल फॉर्म करत असताना दुसऱ्या एलिमेंटचीही गरज भासते. मग त्यावेळेस त्या कार्बनला सोडून इतर जे एलिमेंट आहेत त्याला आपण हेट्रो हा शब्द वापरायचा आहे. हेट्रो ॲटम्स येते लक्षात. जसं की इथं कार्बन असणारे कार्बोसायक्लिक बनलेलं आहे, पण तिथं हेट्रो असणारे हेट्रोसायक्लिक असा शब्द वापरणार आहोत आपण. मग आता नेमकं हेट्रोसायक्लिकची व्याख्या काय आहे ते बघूयात आपण. Cyclic compounds which contain one or more heteroatoms such as oxygen, nitrogen, sulfur, etc. in the ring are called heterocyclic compound. येते लक्षात. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, सायक्लिक आहे, बट डिफरंट काय आहे, त्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त काय असतील, हेट्रो ॲटम्स असतील. आता हेट्रो ॲटम्स म्हणजे काय ते वर पाहिलेलं आहे आपण. हेट्रो ॲटम्स मीन्स अदर दॅन कार्बन ॲटम्स. म्हणजे कार्बनला सोडून असणारे जे इतर एलिमेंट्स आहेत ते रिंग कंपाऊंडमध्ये असतील तर त्याला आपण काय म्हणतोय, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड असं आपण म्हणतोय. दी सायक्लिक कंपाऊंड्स इन विच द रिंग इन्क्लूड्स वन और मोर हेट्रो ॲटम, ऑक्सिजन, नायट्रोजन और सल्फर एटसेट्रा आर नोन ॲज हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. तर या पद्धतीनं सायक्लिक कंपाऊंडचं, रिंग कंपाऊंडचं क्लासिफिकेशन दोन पद्धतीनं केलेलं आहे, होमोसायक्लिक और कार्बोसायक्लिक किंवा हेट्रोसायक्लिक. तर हे लक्षात आलेलं तुम्हाला. बुक्स समोर ठेवा आणि नोट्स काढा त्याचे. नेक्स्ट आहे पॉईंट आहे बघा. आता लक्षात ठेवा की आपण होमोसायक्लिक बघितलं, तर त्या होमोसायक्लिकचं परत एकदा दोन पद्धतीनं क्लासिफिकेशन करता येतं. दे आर further divided into two ways, that is alicyclic compounds and aromatic compounds. आता ते ट्री डायग्राम समोर ठेवायचे तुमच्या नोटबुकमध्ये. ते ट्री डायग्राम ड्रॉ करायची आणि ते समोर ठेवायची किंवा टेक्स्टबुक ओपन करायची. आणि मी शिकवत असताना, मी सांगत असताना ते ट्री डायग्राम किंवा फ्लो चार्ट जो आहे टेक्स्टबुकमधला तो लक्षात ठेवायचा आहे की कशाचं क्लासिफिकेशन काय काय सांगतायत सर. आता मी कशाचं क्लासिफिकेशन सांगतोय, सायक्लिक कंपाऊंडचं और क्लोज्ड कंपाऊंडचं और रिंग कंपाऊंडचं सांगतोय. परत एकदा ते काय केलेलं आहे, होमोसायक्लिक और हेट्रोसायक्लिक. मग त्या होमोसायक्लिकचं परत एकदा एक क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे, ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स आर और ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. तर व्हॉट इज मीन बाय ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स? देज आर सायक्लिक कंपाऊंड्स एक्झिबिटिंग प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. म्हणजे याची जी प्रॉपर्टी आहे ॲलिसायक्लिकची ती नेमकी कशासारखी आहे, सेम ॲज टू ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. तर ॲलिफॅटिक कंपाऊंड्स म्हणजे काय, तुम्ही वर पाहिलात त्याची डेफिनेशन. त्याच पद्धतीने ॲलिसायक्लिक कंपाऊंड आहेत. काय मग तिथं स्ट्रेट चेन होती कार्बनची, इथं फक्त रिंग काय असणार आहे, रिंग फॉर्म केलेली असणार आहे. म्हणजे या ठिकाणी एक्झाम्पल आपण बघतोय बघा, सायक्लोब्युटेन रिंग कंपाऊंड आहे, सायक्लोब्युटेन. आणि त्याचबरोबर सायक्लोहेक्झिन ही रिंग कंपाऊंड आहे, एक डबल बॉन्ड आहे त्यामध्ये. तर या पद्धतीनं हे आहे ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स. सायक्लोप्रोपेन आहे, सायक्लोब्युटेन आहे, सायक्लोपेंटेन आहे. भरपूर आपल्याला असे एक्झाम्पल त्याचे काय करता येतात, पाहता येतात ॲलिसायक्लिक कंपाऊंड्सचे. आता हे झालं ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स. नेक्स्ट म्हणजे टाईप्स आहे होमोसायक्लिकचा, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. काय नेमकं ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे काय, 10वीला याची ओळख तुम्हाला झालेली आहे. व्हॉट इज मीन बाय ॲरोमॅटिक कंपाऊंड्स ते बघूयात. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हॅव स्पेशल स्टॅबिलिटी. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कंटेनिंग बेन्झिन रिंग आर नोन ॲज बेन्झोनाइड ॲरोमॅटिक. ह्याचं डायरेक्ट क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे, पण आपण थोडंसं नेमकं ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय हे बघूयात. ॲरोमॅटिक कशाला म्हणायचं, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेन ॲट लिस्ट वन
बेन्झीन रिंग इन देअर स्ट्रक्चर आर नोन ॲज ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. लक्षात ठेवा की ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कमीत कमी एक जरी बेन्झीन रिंग असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणतोय. आता बेन्झीन रिंग म्हणजे काय दिलेले बघा इथं बेन्झीन रिंग स्लाईडमध्ये. ती बेन्झीन रिंग जी दाखवलेली आहे तुम्हाला हो का, ही बेन्झीन रिंग, याला आपण बेन्झीन रिंग म्हणतो. मग कमीत कमी अशी एक तरी रिंग ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हणतोय. मग ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कंटेनिंग बेन्झीन रिंग आर नोन ॲज बेन्झोनाइड ॲरोमॅटिक. आता ह्याचं हे क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे की नेमकं ॲरोमॅटिक कंपाऊंड कशाला म्हणायचं. तर ॲरोमॅटिक कंपाऊंड काय, तर ॲटलिस्ट वन बेन्झीन रिंग त्यामध्ये असली पाहिजे. त्याचबरोबर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज बेन्झोनाइड अँड नॉन बेन्झोनाइड ॲरोमॅटिक. म्हणजे बेन्झोनाइड ॲरोमॅटिक म्हणजे काय, त्यात एक बेन्झीन रिंग असेल, एकच बेन्झीन रिंग असेल तर त्याला आपण बेन्झोनाइड ॲरोमॅटिक म्हणतो. एक्झाम्पल बेन्झीन आहे, येते लक्षात. त्यानंतर नॅप्थिलिन आहे आणि फिनॉल आहे. हे बेन्झोनाइड्स ॲरोमॅटिक कंपाऊंडचे म्हणजे एक्झाम्पल आहेत. आता नॉन बेन्झोनाइड म्हणजे काय, तर नॉन हा शब्द आला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बेन्झीन रिंग सोडून, नॉन म्हणजे नाही, नसलेला. आता काय आहे बघा, नॉन बेन्झोनाइड ॲरोमॅटिक कंटेन्स अँड ॲरोमॅटिक रिंग अदर दॅन बेन्झीन. म्हणजे बेन्झीनला सोडून दुसऱ्या असणाऱ्या ज्या ॲरोमॅटिक रिंग आहेत, म्हणजे जे ॲरोमॅटिसिटी जे त्याचं कॅरेक्टर आहे ते काय करतायत, ठेवतायत, पजेस करतायत आपल्याकडं, म्हणजे आहे त्यांच्याकडे ॲरोमॅटिक कॅरेक्टरिस्टिक, परंतु ते ॲरोमॅटिक रिंग नाहीत. म्हणजे त्याच्यामध्ये रिंग कशी आहे, ॲरोमॅटिक रिंग सोडून ज्या इतर ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत त्या रिंगचं जे आपण स्ट्रक्चर बघू शकतो. म्हणजे ट्रोपेन आहे दिलेलं आहे बघा, ट्रोपेन, या पद्धतीचे हे नॉन बेन्झोनाइड ॲरोमॅटिक्स कंपाऊंड आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे ज्या पद्धतीनं ट्रोपेन आहे. त्याचबरोबर सांगायचं म्हणलं तर आपल्याला अजून बरेचसे एक्झाम्पल सांगता येतात. ट्रोपेन आहे, त्यानंतर ट्रोपोलेन आहे. ह्या बुक्समध्ये काय दिलं नाही, जुन्या सिलेबसला त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे बघा, ट्रोपोलेन. त्याचबरोबर ट्रोपेन तर आता इथं दिलेलं आहे. या पद्धतीनं हे वेगवेगळे स्ट्रक्चर आपल्याला नॉन बेन्झोनाइड ॲरोमॅटिकमध्ये यूज करता येतात. हे झालं ॲरोमॅटिकचं क्लासिफिकेशन की त्यामध्ये बेन्झोनाइड कशाला म्हणायचं आणि नॉन बेन्झोनाइड कशाला म्हणायचं. तर हे ॲरोमॅटिक कंपाऊंड बाबतीत झालं. तर या पद्धतीनं हे क्लासिफिकेशन आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला नेमकं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. की कारण आपण तिथं फक्त त्याचं काय केलेलं आहे, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड बाबतीत बघत असताना आपण त्या ठिकाणी फक्त त्याचं क्लासिफिकेशन नेमकं दोन पद्धतीनं कसं केलेलं आहे बघितलेलं आहे. की म्हणजे हेट्रोसायक्लिकमध्ये काय आहे, हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक आहे आणि हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक आहे. आता ते हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक आणि हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक हे जे आहे ते काय नेमकं बघूयात. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स विच कंटेन ॲटलिस्ट वन हेट्रो ॲटम इन देअर रिंग आर कॉल्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. काय म्हणलेलं बघा, ज्याच्यामध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहे विच कंटेन ॲटलिस्ट वन हेट्रो ॲटम इन देअर रिंग आर कॉल्ड हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ते लक्षात, म्हणजे फ्युरॉन असेल, थायोपिन असेल, पिरिडिन असेल किंवा पायरॉल असेल, हे काय आहेत, हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत. ज्याच्यामध्ये काय ॲटलिस्ट वन हेट्रो ॲटम म्हणजे जे रिंग आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, ॲरोमॅटिक रिंग आहे, पण त्याच्यामध्ये काय एक मात्र एलिमेंट कसा असला पाहिजे, हेट्रो, म्हणजे ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन या पद्धतीनं असला पाहिजे. मग आता एक्झाम्पल तुम्ही फ्युरॉन, थायोपिन, पिरिडिन, पायरोल याचे स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ करा. मी फक्त नावं सांगतोय, फ्युरॉन, थायोपिन, पिरिडिन आणि पायरॉल या पद्धतीनं. हे झालं हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचं. आता हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कशाला म्हणायचं बघा. ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स विच कंटेन ॲटलिस्ट वन हेट्रो ॲटम इन देअर रिंग आर कॉल्ड हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. म्हणजेच काय, हे ॲलिसायक्लिक कंपाऊंड जे आहेत त्याच्यामध्ये एक हेट्रो ॲटम असला पाहिजे, मग ॲटलिस्ट एक हेट्रो ॲटम असला पाहिजे, तर त्याला आपण हेट्रोसायक्लिक किंवा नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणतोय. आता एक्झाम्पल काय त्याचं बघा, टेट्राहायड्रोफ्युरॉन असेल, THF, त्यानंतर पिप्रिडीन असेल आणि 4H पायरॉन असेल. याची स्ट्रक्चर तुम्ही सर्च करा,
शोधा नेटवरती वगैरे आणि ते स्ट्रक्चर ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा नोटबुकमध्ये. तर या पद्धतीनं हे क्लासिफिकेशन आपण इथं पाहिलेलं आहे. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण जे राहिलेलं क्लासिफिकेशन आहे फंक्शनल ग्रुपच्यावर आधारित ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ते बघणार आहोत. धन्यवाद.